अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा। माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा पैशाने नेहमी भरून राहावा। पण बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसाच येत नाही। कितीही कमावलं तरी ते पुरत नाही किंवा उरत नाही। खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत करतो, कष्ट करतो, दिवसभर राबतो, मात्र तरीही पैशांची समस्या सुटत नाही। सतत कर्ज घ्यावं लागतं। एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडनं गोड बोलून पैसे घेतलेत, पण आता तो व्यक्ती परत देण्याचं नाव काढत नाहीये। एखादं काम, एखादी मोठी ऑर्डर पूर्ण केली आहे ज्यात पैसे अडकलेत। बघा, तुमचे हक्काचे पैसे पुन्हा परत मिळवण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा येण्यासाठी आणि पैशांच्या ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यात सध्या सुरू आहेत त्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, एकूण 2 रेमेडी आहेत। दोघांपैकी कुठलीही एक किंवा शक्य असेल तर दोघांपैकी तुम्ही 2ही करू शकता। जेव्हा तुम्हाला पैशांची अडचण करत असेल की नाही मला आता काहीही झालं तरी इतके पैसे हवे आहेत, काहीही झालं तरी माझ्या आयुष्यात ही पैशांची समस्या या क्षणी सुटलीच पाहिजे, म्हणजे समस्या सोडवण्यासाठी आणि पैसा खेचण्यासाठी जेव्हा तुम्हाला प्रचंड प्रमाणात गरज असेल तेव्हा तुम्हाला ही रेमेडी करायची आहे। सगळ्यात पहिली रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे पैसा येण्यासाठी काय करायचं। कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी, शुक्रवार हा शुक्राचा कारक आहे आणि शुक्र हा धन देणार आहे। ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्या आयुष्यात बक्कळ पैसा असतो। म्हणून शुक्रवारी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला घ्यायचं तमालपत्र। प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक घरामध्ये तमालपत्र असतं। छान असं एक तमालपत्र घ्यायचं। या तमालपत्रावरती हिरव्या रंगाच्या पेनाने अमाऊंट लिहायची। कर्ज असेल, कर्जाची किती अमाऊंट आहे ती लिहू शकता। तुम्हाला जो काही पैसा हवा आहे, 2 लाख, 4 लाख, 10,000, 5,000, 1 लाख, जी काही अमाऊंट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाच्या पेनाने या तमालपत्रावरती लिहायचे आहे। ठीक आहे। यानंतर काय करायचं, हे तमालपत्र असं एका प्लेटमध्ये ठेवायचं। आता तुम्हाला घ्यायची आहे दालचिनीची पावडर। दालचिनी मिक्सरला किंवा खलबत्त्यात कुटा, त्याची पावडर तयार करा। दालचिनीची पावडर तुम्हाला इथे लिहिलेल्या अंकावरती, जे तुम्ही पैसे लिहिलेले आहेत, जो तुम्ही मनी लिहिलेला आहे त्याच्यावरती दालचिनीची पावडर अशी थोडी स्प्रेड करायची आहे, पसरवायची आहे आणि थोडी हाताने त्यावरती घासायची आहे, थोडीच अशी। इतका करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे तमालपत्र अशा पद्धतीने दुमडायचं आहे, इकडनं आणि इकडनं। बस असं हे तमालपत्र दुमडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लवंग घ्यायचं आहे। फुलवालं छान असं एक लवंग घ्यायचं। आता हे लवंग तुम्हाला या तमालपत्राच्या मध्यभागी एक होल पाडून याच्यात असं टाकायचं आहे। ठीक आहे। हे केल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर बसायचं। तिथे माता लक्ष्मीची तस्वीर किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे एक आसन घालून बसायचं। माता लक्ष्मीच्या समोर एक मातीची पंटी ठेवायची किंवा कणकेचा दिवा बनवून ठेवायचा, त्याच्यामध्ये शुद्ध तूप घालायचं। आता या तुपाच्या दिव्यावरती हे तमालपत्र या पद्धतीने जाळायचं, त्याच्यावरती जाळायचं। जाळत असताना तुम्हाला एकच तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे, माझ्याकडे खूप पैसा येत आहे, पैशांची समस्या सुटत आहे, लक्ष्मी माझ्याकडे प्रसन्न आहे आणि माझ्याकडे पैसा खेचून आलेला आहे। फक्त पैशांची समस्या सुटलेली आहे आणि पैसा आलेला आहे, हे पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर उभा आणायचं आहे। मग लक्षात ठेवा, जसं हे एक तमालपत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अशी 7 तमालपत्र घ्यायची। 7 लवंगा, 7 तमालपत्र आणि 7ही तमालपत्रांवरती एकच अमाऊंट। 7ही तमालपत्र तिथे त्या मातीच्या पंटीत लावलेला जो आपण दिवा आहे त्याच्यावरती प्रज्वलित करायची। याची जी शेवटी राख उरेल, याची विभूती उरेल, ती घराच्या बाहेर एखादं झाड असेल त्या झाडाखाली टाकून द्यायची। हा उपाय तुम्ही आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी
महिन्यातून 4 शुक्रवार जरी केला तर एका महिन्याच्या आत कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळेल. जे काही कर्ज तुमच्यावरती होतं त्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता तुमच्याकडे गोळा होईल. कुठून ना कुठून तुमच्याकडे पैशांची इन्कम येत जाईल. तुम्हाला कळणार पण नाही पैशांच्या वाटा कशा खुल्या होत चालल्यात. कुणी देणं घेणं जे काही तुमचं असेल ते रिटर्न आणून देईल. आता मी तुम्हाला दुसरी रेमेडी सांगत आहे. समजा एखाद्या व्यक्तीने पैसा घेतलाय आणि तो देत नाहीये, पैशांची कुणीतरी बांध घातली आहे, तुमच्या घरातली लक्ष्मी कुणीतरी बांधली आहे, तर काय करायचं, शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारी रात्री एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 7 सुक्या मिरच्या ठेवायच्या. लाल कापडामध्ये लाल सुक्या 7 मिरच्या ठेवायच्या. एक सिक्का ठेवायचा, 1 रुपयाचा किंवा कितीही रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आणि त्याच्यावरती मोहरी घालायची, काळी किंवा पिवळी मोहरी त्याच्यामध्ये घालायची. आता जे कापड आपण घेतलेलं आहे त्या कापडाला गाठ मारायची. सुक्या मिरच्या, सिक्का आणि राई या 3ही गोष्टी कापडात बांधून कापडाला गाठ मारल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातात ही पोटली घेऊन तुमची आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, ज्या व्यक्तीने तुमचा पैसा घेतला त्या व्यक्तीने तुमचा पैसा परत देण्यासाठी, बंद झालेला काही मार्ग असेल तो खुला होण्यासाठी प्रार्थना करायची. आणि ही जी पोटली आहे जिथे तुम्ही झोपता तिथे आपल्या उशीखाली ठेवून द्यायची. उशी किंवा जे काही असेल बेडशीट वगैरे तिथे ठेवून द्यायची. शनिवारी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठा. थोडं अंधार असेल त्याच वातावरणामध्ये सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या उशीखाली किंवा आपल्या बेडखाली ठेवलेली ही पोटली तिथून काढायची आहे. घराच्या बाहेर मोकळी जागा असेल, गटार असेल, शेतरान काही असेल त्या ठिकाणी ही पोटली जाऊन तुम्हाला फेकून द्यायची. फेकून देत असताना मागे वळून बघायचं नाही. डायरेक्ट घरात यायचं, बाथरूममध्ये जायचं आणि अंघोळ करून घ्यायची. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमची बांधलेली लक्ष्मी खुली होईल. तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल. तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल. तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल आणि जे कोणी तुमचे पैसे घेतलेले होते, ज्यांनी कोणी तुमची रक्कम ठेवलेली होती, तर तो व्यक्ती स्वतः तुमचे पैसे पुन्हा परत आणून देईल. खूप प्रभावी उपाय आहे हा, लाल किताबमधील उपाय आहे. बघा, दोघांपैकी कुठलाही एक उपाय करा. शक्य असेल तर दोघांपैकी 2ही उपाय करा. 2ही उपाय हे लक्ष्मीला प्रसन्न करणारे आणि धनाच्या समस्या दूर करणारे आहेत. श्री स्वामी समर्थ.